नमस्कार. क्रिया योग फाउंडेशनच्या संस्थापिका मा रुद्रात्मिका आज इथं आलेल्या आहेत. मी आपल्या प्रहार परिवाराच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. या सर्व क्षेत्रामध्ये त्या श्री गुरुमाई म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचा जन्म शिक्षण सगळं मुंबईतला, खूप उच्च शिक्षित आहेत. कॉम्प्युटर, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, बिझनेस मॅनेजमेंट, स्वतःचा त्यांनी व्यवसायसुद्धा सुरू केलेला होता. अगदी नेचरोपॅथीचं सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि वयाच्या 9व्या वर्षापासून त्या अध्यात्माकडे त्या वळल्या किंवा त्याचा ओढा निर्माण झाला. आणि या वयात रामकृष्ण मिशनमधून त्यांना आध्यात्मिक दीक्षा दिली आणि पुढं ध्यानधारणा प्रचारासाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतलं. त्यांच्या सगळ्या जीवनामध्ये गुरुचं खूप महत्त्व आहे. त्यांचा प्रवास जेव्हा मी वाचला, माहिती घेतली, खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे गुरुमाईंना शोधण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी लोक लांबून लांबून येतात आणि त्यांच्या भेटीसाठी अक्षरशः तळमळत असतात. आपण सगळे इथं भाग्यवान आहोत की गुरुमाई इथं आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. तुमच्या सगळ्या या जीवन प्रवासाविषयी आम्हाला खूप उत्सुकता आहे. तुम्ही ते काम करता त्याविषयी खूप उत्सुकता आहे. उद्या योग दिन आहे. मगाशी मी म्हटलं की आता योग दिनाचे आमच्याकडे आजपासूनच फोटो सुरू झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्याचं इव्हेंट आणि मार्केटिंग जसं असतं, पब्लिसिटी असतं, असे कार्यक्रम मुंबईत ठिकठिकाणी सुरू झालेले आहेत. पण तुमचं काम पूर्णपणे वेगळं आहे. तर हा योग आणि तुमचं काम याच्यामधला नेमका फरक काय हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुमची वाटचाल जाणून घ्यायची आहे. प्रहार परिवाराच्या वतीनं आमचे इथं महाव्यवस्थापक आहेत मनीष राणे, इथं ज्ञानेश सावंत आमचे बसलेले आहेत, HR विभागाचे प्रमुख. यांना मी तुमचं स्वागत करायला सांगतो आणि तुमचं मनापासून पुन्हा इथं स्वागत करतो. तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो. मनीष राणे. सर समोर नमस्कार. आज आपण सर्व इथे जण जमलेलो आहोत. सर्वसाधारणपणे आपण योग या गोष्टी, आपलं म्हणजे हे नाव जे आहे किंवा ही गोष्ट जी आहे आपल्याला परिचित आहे. पण क्रियायोगाबद्दल खरं तर अनभिज्ञताही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे असं मला स्वतःला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या स्वतः करायच्या आहेत. म्हणजे ह्याची खरी प्रॅक्टिस करून समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, ज्या कदाचित आज आपण ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला असं वाटतं की आपण थेट विषयालाच हात घालूया. त्याच्यामुळे आम्ही जास्त बोलण्यापेक्षा आम्ही जास्त ऐकणं आज खरं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण हिमालयाच्या शिखरावरती बघण्याची अशी आमची तेवढी ऐपत नाही आहे. तरी पण आम्ही आज हा एक प्रयत्न केला आहे की बाबा आपण इकडे आलात तर मी महेश पांचाळ म्हणून माझे सहयोगी आहेत आमचे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तसे प्रश्न विचारावेत. खरं तर तुम्हाला काय विचारायचं हे प्रश्नच आम्हाला पडत होते. कारण आत्तापर्यंत आम्ही बरेचशा मुलाखती वगैरे घेतल्यात, त्यावेळेला असं कधी वाटलं नव्हतं की बाबा आपण नेमकं काय विचारावं. तर म्हणून आम्ही काय केलं आहे प्रयत्न की आम्ही काही प्रश्न लिहिले आहेत आणि मग ते प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो, जेणेकरून आमच्याकडनं काही चूक किंवा काही कुठे होणार नाही म्हणून. महेश पांचाळ. सर्वप्रथम तुमचं प्रहार परिवारामध्ये स्वागत. प्रश्न विचारायचा आहे पण मनात अनेक गोंधळ आहेत. एक म्हणजे मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे क्रियायोग साधना आणि योगसाधना यांच्यामधला नेमका फरक काय हे जर सांगितलं तर बरं होईल. सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांचे आभार
आभार मानते की आज सर्वप्रथम तर आभार मानते मी सगळ्यांचे की आज तुम्ही मला इथे बोलवलंत आणि मला हे सांगण्याची संधी देत आहे. कारण की खरंच क्रियायोगाबद्दल खूप कमी माहिती आहे लोकांना आणि मला असं वाटतं की क्रियायोगाबद्दल सगळ्यांना संपूर्ण माहिती मिळावी. फक्त माहिती नाही तर प्रत्येकाने ती दीक्षा घ्यावी, शिकावं आणि त्याचा अवलंब आपल्या जीवनात करावा. कारण की मी तर असं म्हणेन की जगाला तारणाराच हा योग आहे. कारण की आज जे काही स्थिती आहे की सगळीकडे एकतर असे नवीन नवीन आजार निघाले आहेत, इतके प्रकारचे त्रास माणसांना होत असतात. माणसं फार नाराज आहेत, दुःखी आहेत, डिस्टर्ब आहेत, अशांत आहेत आणि त्या सगळ्यांमधून त्यांना असं काहीच समोर दिसत नाही की ते कुठेतरी शांत होतील, त्यांना मनःशांती मिळेल. आणि मग त्याच्यातून अजून चुका होतात, अजून व्यसनाधीनता येते, अजून काही चुकीच्या गोष्टींकडे माणसं वळतात आणि विनाशाचे मार्ग दरवाजे उघडे होत आहेत, एवढंच होत आहे. तर हा जो योग आहे याला आपण योग आणि क्रियायोग ह्याच्यामध्ये काय अंतर, तर खूप मोठं अंतर आहे. योग म्हणजे बरेचदा असं होतं की योगासनं आणि योग प्रक्रिया म्हणजे मोस्टली योगासनंच त्याच्यामध्ये असतात, काही प्राणायामचे प्रकार असतात. पण क्रियायोग हा जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे, पूर्णपणे प्राणायामावर आधारित आहे. पण त्याच्यामध्ये बरेचसे अशा मुद्रा आहेत की ज्या मुद्रांमुळे ते प्राणायामांची महत्त्व फार वाढलेलं आहे आणि त्या मुद्रांच्यामुळे त्या मुद्रा आणि प्राणायाम ह्यांची जी शृंखला बनलेली आहे त्या शृंखलेलाच आपण क्रियायोग म्हणतो. आणि फक्त क्रियायोगामध्ये ही प्रक्रिया घडते की प्रत्येक श्वासाबरोबर आपण आपल्या चेतनेला एक एक चक्र भेदन करत मस्तिष्कापर्यंत घेऊन जातो आणि पुन्हा एक एक चक्र खाली आणून तिला स्थिर करतो. ही प्रक्रिया फक्त क्रियायोगात होते, बाकी अन्य कोणत्याही साधनेत होत नाही. आणि म्हणून क्रियायोग हा इतका प्रगत योग आहे की जो कमी वेळामध्ये साधकाला फार पुढे घेऊन जातो. म्हणजे सगळ्यात पहिले जे काही बदल होतात की म्हणजे क्रियायोग दीक्षा घेतल्यानंतर, आता दीक्षा हा शब्द मी का वापरते, इथे कोणतंही अवडंबर नसतं किंवा काहीही नसतं. म्हणजे फक्त माणसाने स्वतःला आणायचं असतं, बाकी तिथे काही नसतं. पण त्याने ती ग्रहण करायची असते. जे काही समोर शिकवलं जातं ते ग्रहण करायचं असतं, ते लिहायचं नसतं कुठेही. म्हणजे आजपर्यंत क्रिया लिहिली नाही गेलेली कुठेही, त्यामुळे ती ग्रहण करायची असते आणि म्हणून त्याला आपण दीक्षा म्हणतो. ती त्याने शिकल्यानंतर त्याची सराव होतो, त्याला पूर्णपणे ती यायला लागली की मग ती त्या दिवसाचं ते सेशन संपतं वगैरे. त्यानंतर त्यांना साधना सुरू होते. पण ही साधना सुरू झाल्यानंतर जे बदल व्हायला लागतात ना, ते बदल सगळ्यात पहिले होतात ते आपल्या विचारांमध्ये. म्हणजे जे काही आपले निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मकता जी काही मनात आहे ती निघून जाते, पॉझिटिव्ह विचार व्हायला लागतात. कारण आपल्या शरीरामधलं ऑक्सिजनचं प्रमाण पुरेपूर वाढतं. अगदी इतकं वाढतं की तुमच्या शरीरात ते पूर्ण म्हणजे सायन्सच्या नजरेने पाहायचं तर सगळे तुमचे अवयव ऑक्सिजनने भरतात, तुमचा मेंदू ऑक्सिजनने भरतो आणि मेंदूला इतका पूरक ऑक्सिजन मिळाल्यामुळे मेंदूची क्षमता वाढते. त्यामुळे जे विचारांमध्ये त्रुटी होत्या त्या निघून जातात आणि त्यामुळे तो पूर्ण आणि व्यवस्थित सक्षम विचार करू शकतो. त्याच्यानंतर सक्षम निर्णय क्षमता त्याच्याकडे येते की तो व्यवस्थित निर्णय घेतो कोणत्याही गोष्टींवर. आणि असं करत करत दृष्टिकोन बदलायला लागतात की ज्या गोष्टी कालपर्यंत नीट नव्हत्या कळत किंवा उमजत नव्हत्या किंवा त्याच्याबद्दल मतं नीट देता येत नव्हती, त्या गोष्टींबद्दल व्यवस्थित आकलन होतं. साधक त्या गोष्टींबद्दल नीट बोलू शकतो, त्या समजावून सांगू शकतो किंवा स्वतः नीट समजू शकतो. त्याच्यानंतर त्याचं जे काही ओव्हरऑल बघण्याचा दृष्टिकोन आहे प्रत्येक प्रसंगाकडे तो बदलतो. कारण की सर्वसामान्य माणसं काय करतात की प्रत्येक घटनेला आधी लेबल लावतात. ही घटना खूप छान झाली, हे चांगलं नाही झालं किंवा हे वाईटच झालं, हे उत्तम झालं. मी नेहमी सांगते की फक्त घटना म्हणून त्या प्रसंगाकडे पाहायला पाहिजे आपण. कारण की तो प्रसंग चांगला होता की नव्हता हे काही काळानंतर समोर येणार आहे, तेव्हाच नाही कळत. त्यामुळे आता कोणतंही लेबल न लावता फक्त तो प्रसंग आहे, त्या प्रसंगातनं तुम्ही पुढे जा. म्हणजे तो प्रसंग नीट आपण व्यवस्थितपणे समजू शकतो. आणि आपण त्याला आधीच लेबल लावलं की त्या शब्दांच्या बरोबरच्या त्या लहरी, ते स्पंदनं त्या प्रसंगाला येतात आणि मग तो प्रसंग नीट आपल्याला समजता येत नाही. म्हणजे मी असं फॉर एक्झाम्पल मस्करीत म्हणते काही लोकांना की मुलगा झाला म्हणून किती सगळे खूप खुश होतात. म्हणजे मुलगीपेक्षा मुलगा झाल्यावर सगळे खुश होतात. कारण की दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही ती विचारसरणी आहे की मुलगा व्हावा. म्हणजे जर कोणालाही दाम्पत्याला विचारलं की तुम्हाला काय हवं तर ते मुलगा हवा असं सांगतील. एखादाच असेल की जो म्हणेल आम्हाला मुलगी हवी आहे. पण हाच मुलगा ते खूप नाचले, आनंद त्यांनी व्यक्त केला
10-12 वर्षानंतर कळतं की भयंकर अवगुण आहेत त्या मुलामध्ये. मग आता ह्या प्रसंगाला आपण काय म्हणायचं, चांगली घटना म्हणायची की वाईट घटना म्हणायची. तर त्यामुळे कोणतीही फक्त घटना त्या गोष्टींनी जर बघितलं आपण, तर आपण जास्त त्या प्रसंगाला नीट समजू शकू. आणि जे आपल्याला अवांतर इन्व्हॉल्वमेंट होते त्या गोष्टींमध्ये किंवा ती टळेल आणि माणूस व्यवस्थित निर्णय घेऊ शकेल. तर हे जे आवश्यक वैचारिक बदल आहेत ना, ते क्रियायोग शिकल्यानंतर फार कमी अवधीमध्ये होतात. त्याच्यानंतर मग त्याचे त्वचेवर फरक पडणं, नजरेवर फरक पडणं, दिसण्यात फरक पडणं ह्या गोष्टी होतात. कारण की पुरेपूर ऑक्सिजन मिळतो आहे शरीराला तुमच्या, त्यामुळे सगळी ती जी काही उणीव होती ती भरून निघते आहे. त्याच्यामुळे तो ग्लो येणं किंवा हे होणं अगदी साधारण गोष्ट आहे. अगदी कमी झोपून पण माणूस प्रसन्न वाटतो, तरतरीत वाटतो. अगदी खूप कमी झोप पुरते. नाहीतर डॉक्टराने आपल्या डोक्यात घातलेलं असतं ना की 8 तास झोप पाहिजे. म्हणजे मला तर 8 तास कधीच शक्य नाही झालेलं आयुष्यात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरंच 8 तास झोपणारे लोक किती आपला वेळ वाया घालवतात. म्हणजे तेवढा वेळ फक्त झोपेच्या अधीन. बरं, ती झोप ही पूर्ण निद्रा असते, त्याच्यामध्ये जागृती नसते की जी आपल्याला साधनेत आवश्यक असते. की तुम्ही दिवसाही म्हणजे तुम्ही जागेपणीही जागृत असा आणि झोपेतही जागृत असायला हवं. तर तीही नसते अवस्था त्यावेळेला. त्यामुळे पूर्ण वेळ तो फक्त शरीराला आराम मिळावा ह्या एका विचाराने गेलेला असतो. पण जर का तुम्ही क्रियायोग करताय तर ही झोप कमी होते. जेवढी वेळ तुम्ही झोपाल, म्हणजे जेवढा वेळ तुम्ही 4 तास 5 तास, त्या वेळेत सुद्धा तुमचा मस्तिष्क जागा असतो. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये पडलेली स्वप्न किंवा जे काही तुमच्या मनात तुम्ही जो काही विचार करत झोपलाय, त्याची जी काही तुम्हाला त्याचे इफेक्ट्स तुम्हाला रात्रभर जे काही जाणवतात ते सगळं तुम्हाला कळतं. म्हणजे ती निद्रा नसते, ती एक जागरूक अवस्था असते. हा एक फरक जाणवतो. आजार जे छोटे मोठे असतात, म्हणजे BP शुगर तर सहज जातं ह्याच्याने, अगदी सहज बरे होतात. पण क्रिया नीट केली पाहिजे. म्हणजे जेवढे तुम्ही शिकल्यानंतर ती व्यवस्थितपणे सकाळ संध्याकाळ क्रिया केली पाहिजे. त्याला किती वेळ लागेल वगैरे हे पण मी सांगेन. आणि ती केल्यानंतर म्हणजे जसं आपण एखादी ट्रीटमेंट घेतो किंवा एखादं औषध घेतो न चुकता सकाळ संध्याकाळचे जे काही आपले डोसेस असतात ते, तर तशी जर का क्रिया एक उपाय समजून जर का केली की नाही मला माझं आयुष्यच सुधरवायचं आहे किंवा मला माझं भविष्य बदलायचं आहे, मला माझं आयुष्य पूर्ण वेगळं करायचं आहे, असं समजून जर का त्या योगाकडे आपण पाहिलं आणि जर का ते केलं तर आजार जातात, तुमचे मनातले सगळे विकार नष्ट होतात, एक आनंदी वृत्ती होते आपली, जग खूप छान वाटायला लागतं. म्हणजे मला असे शिकून गेलेली साधक सांगतात ना की कालपर्यंत असं वाटायचं की सकाळी उठल्यानंतर अरे झाली का सकाळ, म्हणजे आता पुन्हा आमचं सगळं रडगाणं सुरू. पण आता असं वाटतं की अरे वा छान, आपण आता उठलोय. आणि मी हे सांगते नेहमी की उठल्या उठल्या थँक्स बोला, कारण की कित्येक लोक तर उठतच नाहीत सकाळी, त्यांची सकाळच होत नाही. आपली सकाळ झाली आहे तर आपण आनंदाने उठलं पाहिजे. पहिला शब्द आपला फार महत्त्वाचा असतो की आज दिवस छान आहे, आज मस्त काम करणार मी, किंवा आज एकदम बेस्ट काहीतरी, म्हणजे असं खूप छान बोला की ज्याच्यामुळे तुमचा तो दिवसाची सुरुवात ती छान होते. मग तुम्ही उठा, काम करा. आणि नेहमी हा विचार की बाबा आपल्याला आपलं आयुष्य कारणी लावायचं आहे, चांगल्या गोष्टींसाठी खर्च करायचा आहे, हा एक विचार तुम्हाला खूप म्हणतो ना आपण की उत्साह देतो. आणि मग त्या उत्साहाने दिवस आपला सुरू होतो, दिवस छान होतो. म्हणजे तुमचं क्रियायोग शिकल्यानंतर आयुष्य, विचार, त्यानंतर बघण्याची दृष्टी, सगळे आजार जाऊन निरोगी शरीर मिळणं, निरोगी मन मिळणं, हे सगळं होतं. त्याच्यानंतर जी पुढची स्टेज असते ती तुमच्या सोल लेवलसाठी असते की आत्म्याला सुद्धा काही डेव्हलपमेंट हवे असतात. आणि जेव्हा तो आत्मा बदलायला लागतो तेव्हा ती व्यक्ती अंतर्बाह्य बदललेली दिसते आपल्याला. म्हणजे अगदी राग निघून जातो मनातला, तिरस्कार उरत नाही, सगळ्यांच्याबद्दल फक्त प्रेम वाटतं. म्हणजे मी असं म्हणते लोकांना की अरे तुम्ही इतकी पूजापाठ करता, इतकी व्रतवैकल्य करता, मंदिरात जाता, त्या गर्दीचा भाग बनता मंदिराच्या बाहेर, हे काहीही नका करू, पण फक्त प्रेमाने वागा, सगळ्यांशी प्रेम करा. इतके प्राणी आहेत, इतकी माणसं आहेत, इतकं सगळं आहे, वातावरण छान आहे, निसर्गाने इतकं दिलं आहे आपल्याला, ते बघा व्यवस्थितपणे. आणि त्यांच्यात देव नाही का दिसत, म्हणजे देवाला का आपण इतकं छोटं बनवून ठेवलं की तो मंदिराच्या चौकटीतच दिसतो, सगळीकडे आहे. अगदी मंदिराच्या बाहेर बसलेला तो जो कोणी गरीब आहे त्याच्यातही तोच विठ्ठल बसलाय की, अगदी एखादा कुत्रा बसला असेल तर तोच आहे, त्याच्यामध्ये तोच आहे, त्याच ईश्वरीचा अंश आहे. अगदी मुंगी, किडा, काही कुठलाही अगदी
क्रूर प्राणी जरी घेतला आपण तरी त्याच्यामध्ये तोच ईश्वरी अंश आहे. मग एवढं सगळीकडे ईश्वराचं रूप दिसत असताना आपण का नाही ते पाहू शकत? तर ते पाहण्याची नजर आपल्याला क्रियायोग देतं. आणि मग तो प्रेम सगळ्यांबद्दल वाटणं, तिरस्कार न वाटणं, ही एक खूप छान अवस्था असते. आणि ती आपण अनुभवायला लागली ना की कळतं जग खूप छान आहे. नाहीतर त्याच्या अगोदर अशी अवस्था असते की अरे मला ही व्यक्ती आवडत नाही, ह्या व्यक्तीला मी आवडत नाही. हे सगळे आपले हिशेब अशी रेडी असतात की आपण कोणाकोणाला नाही आवडत, कोण कोण आपल्याला नाही आवडत. आणि त्याच्यामध्येच तो आपले सगळे आयुष्याचे विचार असतात. पण जेव्हा कळतं की सगळेच माझ्यावर प्रेम करतात, मी सगळ्यांवर प्रेम करतो किंवा मला सगळे आवडतात, असं नाही म्हणण्यासारखं काहीच नाही. कारण ईश्वराने सगळं निर्माण केलं. मग जे त्याने निर्माण केलं ते वाईट असूच शकत नाही. हा एक सिंपल विचार आहे. मग आपण त्याला नावं ठेवणारे कोण? आणि मग आपल्याला आनंद जगण्यासाठी येतो. आणि माझी अशी इच्छा आहे की संपूर्ण जगाने हा आनंद अनुभवावा. म्हणजे जसं महाअवतार बाबाजी म्हणतात की सुप्रजा यायला हवी. कारण की खूप सुंदर विश्व ईश्वराने निर्माण केले, पण त्याचा आस्वाद लोक घेऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो विचारच नाही मनामध्ये. तर जर का ते झालं तर विचार करा की युद्ध होणार नाहीत, माणसांमध्ये भांडणं होणार नाहीत, जे काही फार भयानक घटना होत असतात त्या होणार नाहीत. आणि नंदनवन जे काही म्हणतो आपण ते खरंच नंदनवन दिसेल आपल्याला. पण त्यासाठी खूप लोकांनी एकत्र येऊन ना एका विचाराने काम केलं पाहिजे. कारण मी तर दिवस रात्र हे स्वप्न बघते की जगाचं नंदनवन कधी होईल. आणि ते होईल तेव्हा नक्कीच आपण नसू बघायला, पण निदान करण्यासाठी तरी आपला हातभार असावा असं मला वाटतं की ते नंदनवन फुलवण्यासाठी तरी आपला हातभार असावा. त्यामुळे योग आणि क्रियायोग हे पूर्ण वेगळे आहेत आणि फार फरक आहे. आणि क्रियायोग हा फार उच्च दर्जाचा योग आहे आणि जो साधकाला फार उच्च दर्जाची म्हणजे उच्च दर्जाला घेऊन जातो अशा प्रकारे. महाअवतार बाबाजींचा उल्लेख हो, आपण बोलताना देखील मगाशी तेच बोलणं झालेलं. थोडं महाअवतार बाबाजींबद्दल सांगितलं तर हो नक्की. सगळ्यांना हो, महाअवतार बाबाजींबद्दल खरंच लोकांना माहीत नाही आहे. आणि महाअवतार बाबाजींचं शरीर देह घेऊन आजही ते आहेत असं सगळीकडे म्हटलं जातं. आता त्यांचा देह आहे म्हणजे नक्की काय? तर ते आपल्यासारखे नक्कीच दिसत नाहीत. म्हणजे आपण जसे देह घेऊन वावरतो तशी त्यांना आवश्यकता उरलेली नाही. ते इतके पुढे गेलेले संत आहेत किंवा ते इतके महात्म्य आहेत, त्यांचं डायमेन्शन वेगळं आहे आपल्यापेक्षा. आणि त्यांना त्यांचा देह घेऊन कुठे फिरण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे ते ज्योतिर्रूप झालेले आहेत, ते प्रकाशमय होऊन ते फिरतात. त्यांच्या सूक्ष्मदेहाची दर्शनं बऱ्याच साधकांना झालेली आहेत. आणि जेव्हा जेव्हा काही महत्त्वाचं असेल, जेव्हा खरंच सृष्टीमध्ये काही बदल आणण्यासाठी काही करायचं असेल, तेव्हा ते येतात, त्या व्यक्तीला दर्शन देतात, काही सूचना देतात आणि त्याप्रमाणे ह्या जगाचं कार्य चालतं. मी असं म्हणेन की ते प्रतिशिवच आहेत, की ते शिवसमान आहेत आणि ते हे जग चालवत आहेत. आणि इतके महान संत आपल्याला म्हणजे फक्त महाअवतार बाबाजीच नाहीत तर आपल्याला म्हणजे आपल्या मानव जातीला भरपूर संत मिळालेले आहेत. आणि त्या सगळ्या संतांनी जर ठरवलं आहे की हे जगाचं नंदनवन व्हावं तर ते एक ना एक दिवस निश्चित होईलच. पण महाअवतार बाबाजींचा जो क्रियायोग आहे तो त्याची जर जोड आपण घेतली तर ते फार सहज सोपं होईल. तर ते व्हायला पाहिजे. तर असे हे महाअवतार बाबाजी आहेत आणि संपूर्ण जगाला ते सांभाळतही आहेत. त्यांचे देशविदेशामध्ये अनेक त्यांचे भक्त आहेत. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा भरपूर साधक आहेत, ते त्यांच्या दर्शनाची, त्यांच्या कृपेची वाट पाहत असतात. आणि एकदा का आपण निष्ठेने क्रियायोग करायला लागलो आणि आपल्यामध्ये त्यांना हवे असलेले बदल दिसायला लागले की त्यांची कृपा बरसायला सुरुवात होते. असं म्हटलं जातं की ते कुठेतरी सिद्धाश्रम आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा वावर असतो. पण मला तर असं वाटतं की काहीतरी काल्पनिक नावं न घेता आपण असं समजावं की ते आपल्या आसपासच कुठेतरी आहेत. कारण की त्यांनी हे स्वतः सांगितलेलं आहे की मला शोधण्यासाठी कुठेही जाऊ नका, मी तुमच्या आतमध्येच आहे. आणि जेव्हा तुम्ही निष्ठेने कराल, साधना कराल, जेव्हा तुम्ही निष्ठेने जीवन जगाल, तेव्हा तुमच्या आतमध्येच मी असलेला तुम्हाला निश्चित दिसेल. तर त्यामुळे त्यांना शोधण्यापेक्षा आपण सर्वप्रथम स्वतःला शोधलं पाहिजे, मग ते सापडतील. क्रियायोग हा सर्वप्रथम कृष्णाने अर्जुनाला सांगितला असं म्हणतात. हो, म्हणजे थोडक्यात भगवान कृष्णांनी क्रियायोग हा कदाचित शिकवला, म्हणजे तिथपासून सुरुवात झाली हो. असं म्हणतात.
साधारणपणे मगाशी पण मी उल्लेख केला 1995 मध्ये मी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी ते परमहंस योगानंदचं पुस्तक मी वाचलं. त्याच्यानंतर मला देखील स्वतः तसं ना बऱ्याचशा गोष्टी अशा फरक म्हणजे असं जाणवायला लागल्या होत्या. नंतर मग वाचताना मला स्टीव्ह जॉब्स, अगदी विराट कोहली यांच्यापर्यंत जेवढी जेवढी मोठी मंडळी आहेत त्या सगळ्या मोठ्या मंडळींनी देखील ते पुस्तक वाचलंय. नंतर क्रियायोगाचा अभ्यास केला आहे. पण मग त्याच्यात मला एक प्रश्न नेहमी पडतो की क्रियायोग नेमका तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे की क्रियायोग हा आपल्या नित्यनेमाच्या व्यावहारिक जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी आहे? कारण आपण आता जर बघितलं तर जेवढे जेवढे संत महात्मे आहेत, म्हणजे उदाहरणतः मगाशी तुम्ही नाव घेतलं धनकवडीचे शंकर महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, म्हणजे आपण ज्या संताचं नाव घ्यावं त्या संतांनी क्रियायोग करून केलेला आहे आणि म्हणून मग त्यांना ते सहज साध्य झालेलं आहे असं नेहमी वाटतं. मग नेमकं ही प्रक्रिया काय आहे की बाबा नेमकी आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी क्रियायोग करावा की व्यावहारिक जीवनात उन्नती मिळण्यासाठी? नाही, खरं तर आपला उद्देश आध्यात्मिक उन्नतीचाच असावा. पण मी मगाशी म्हटलं तसं की क्रियायोग शिकल्यानंतर आपल्या संपूर्णच थिंकिंग प्रोसेसमध्ये बदल येतात. त्याच्यामुळे त्याचा जो काही इफेक्ट आहे तो तुमच्या रोजच्या जीवनावर, तुमच्या व्यवसायावर असाही होतो. म्हणजे बरेचदा काही लोकांना असं प्रश्न असतं की बाबा आमची आर्थिक समस्या सुटतील का आम्ही एखादी साधना सुरू केली की? तर तेव्हा मी त्यांना म्हणते की ते कसं शक्य होतं की जेव्हा तुम्ही क्रियायोग शिकता, तुमची दृष्टिकोन बदलता, तुमचा समंजसपणा वाढतो, तुमचं ब्रेन इतका शार्प होतो की तुम्ही काम अधिक उत्तमपणे करू शकता, तुमची कामातल्या चुका कमी होतात, तुम्ही एकाच्या जागी 4 कामं तीही छान करू शकता. मग असं करता करताना आपणच तुमचं व्यवसायामध्ये की तुमच्या नोकरीमध्ये ती भरभराट होणं, तुम्हाला पुढचं पद मिळणं, तुमचं प्रमोशन होणं, सगळ्यांशी संबंध सुधारणं, त्याचा उपयोग आपल्या व्यवसायात होणं, ह्या गोष्टी व्हायला लागतात. म्हणजे फक्त साधनेने तुमचं आध्यात्मिक जीवन नाही तर तुमचं भौतिक जीवनातही त्याचा उपयोग दिसतो. आणि एवढं करूनही तुम्ही शांत राहता, स्थिर राहता, तुमचं मन चंचल होत नाही आणि तुम्ही साधना करू शकता. तर त्यामुळे जे जे आपण संतांची नावं घेतो त्या सगळ्यांनी क्रियायोग केलेला आहे. म्हणजे मी तरी असं कोणीच असं ऐकलं नाही की ज्यांना क्रियायोग माहीत नाही. म्हणजे संतांची जी काही आपण सगळी परंपरा पाहतो त्याच्यामध्ये आणि जी काही सुरुवात झाली ती मनूंपासून झालेली आहे की मनूने इश्वाकुने पुढे तो देत ती मध्ये कुठेतरी ती एकदा ती कडी कुठेतरी तुटली आणि त्याच्यानंतर मग तो क्रियायोग लोपल्यासारखं झालं आणि तो लोपलेला क्रियायोग आपल्यासमोर पुन्हा आणला तो महाअवतार बाबाजी. आणि त्याच्यामुळे त्यांचे आपल्या मानवजातीवर खूप उपकार आहेत की हा योग किंवा क्रियायोग हा त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा मिळाला. नाही तर तो रोपलाच असता. कारण की मुळात ही रहस्यमय साधना आहे. त्यामुळे गूढ साधनेत त्याचा समावेश होतो. त्यामुळे फक्त गुरु आणि शिष्याच्या मध्येच ती असते. ती कधीही कुठे लिहिली गेली नाही. त्यामुळे ती कुठेही सापडणार नाही. जर का ती कडी आपल्याला नसती ना मिळाली तर तो लोपलाच असता योग. पण केवळ बाबाजींमुळे तो योग पुन्हा आपल्याला मिळाला आणि लाहिरी महाशयांच्या मार्फत त्यांनी तो पुन्हा गृहस्थांसाठी त्यांनी तो खुला केला. ही फार मोठी गोष्ट. नाहीतर तो पुन्हा फक्त हिमालयीन साधकांसाठी राहिला असता. पण आज गृहस्थ त्याचा अनुभव घेऊ शकतात आणि कमी वेळेत ते साधना करून पुढे जात आहेत. कारण तसा फार कमी वेळ लागतो क्रियायोगाला. म्हणजे आपण दिवसभर एखादी साधना करावी आणि त्यानंतर जे काही चैतन्य आपल्याला मिळतं ते इथे तुम्हाला फक्त 3 ते 4 मिनिटात मिळतं. म्हणजे क्रिया जी आपण करतो ती फक्त 2.5 ते 3 मिनिटांची असते. तेवढा केल्यानंतर तुम्ही जे काही ध्यान कराल 20-25 मिनटं तेवढा केल्यानंतर ते दिवसभर पुरेल इतकं चैतन्य, इतका उत्साह तुमच्यामध्ये आपणच संचारतो आणि मग तुम्ही थकत नाही, थांबत नाही, झोप येत नाही तुम्हाला, तुम्ही छानपैकी काम करू शकता, तितक्याच शांतपणे लोकांना उत्तरं देऊ शकता, भरपूर लोकांमध्ये वावरून पण शांत राहता, चिडचिड होत नाही कोणत्याच गोष्टींची. हे क्रियायोगाने होतं. प्रश्न असा उद्भवतो की योग करावा की क्रियायोग करावा? मी तर सांगेन क्रियायोग करावा. कारण की योग आपण जे काही आसनं वगैरे करतो ते शरीरासाठी आहेत की आणि तेही आवश्यक आहेत. कारण की शरीर उत्तम ठेवणं ही आपली फार महत्त्वाची गरज आहे. तर त्याच्यामुळे शरीरासाठी आसनं जशी आवश्यक आहेत तसं क्रियायोग हे तुमच्या मनासाठी, तुमच्या आत्म्यासाठी गरजेचं आहे. आणि मला असे अनेक साधक विचारतात की आता आम्ही आधी जे करत होतो ते थांबवावं का हे केल्यानंतर? तर मी सांगते गरज नाही. तुम्हाला वेळ पुरतंय, तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकताय तर करा. एक दिवस तुम्हालाच जाणवेल की आता गरज नाही आहे, मला हेच पूर्ण सगळ्याच गोष्टी माझ्या ह्याच्यातूनच होत आहेत, तर मग त्या बाकीच्या गोष्टी थांबवा. नाही तर आसनं करणं कधीही उत्तमच आहे. तुमचं शरीर तितकं लवचिक राहणं, तितकं व्यवस्थित राहणं हेही गरजेचं असतं.
त्याच्यामुळे योग करावा, पण क्रियायोग नक्की करावा. आपला जन्म मुंबईतला, आपलं शिक्षण मुंबईत, नंतर कालांतराने आपण डॉक्टरकी देखील घेतली. मग हा सर्व प्रवास आणि आता गुरुमाईंपर्यंत एवढ्या लहान वयात, म्हणजे माफ करा ते बोलतोय मी असं, पण हे कसं काय, म्हणजे तुमच्या थोड्या प्रवासाबद्दल जर थोडक्यात आम्हाला जो प्रवास म्हणजे कसं ना, की कसं भराभर सगळं होऊन गेलं ना, की आता असं मागे वळूनही बघायला मला वेळ नाही मिळाला, असं झालेलं आहे. कारण की खूप लहान वयात रामकृष्ण मिशनची दीक्षा झाली आणि लहानपणापासून मला खूप आवडायचं खार मिशनला जायचं आणि तिथे गेल्यानंतर मस्ती खूप करायचे मी तिथे. लहान असतानाच माझी दीक्षा झाली, त्याच्यामुळे धावायचे, कुठेही मस्ती करायचे, कुठेही शिरायचे वगैरे, असं कोणत्याही खोलीत वगैरे महाराजांच्या वगैरे, पण कधी मला कोणी ओरडले नाहीत वगैरे. आणि खूप प्रेम मिळालं मला तिथे, मला खूप आपुलकीची वागणूक मिळाली. त्याच्यानंतर मी काही वर्ष तिथे सेवाही देत होते, नियमितपणे काही गोष्टींची जबाबदारी पण घेतलेली होती आणि तो सगळा ग्रुप खूप छान होता. आणि नंतर मग मला वेळ पुरेना, की माझं करिअरही सुरू होतं, माझं जबाबदाऱ्याही होत्या घरच्या. त्याच्यानंतर मग आध्यात्मिक जबाबदाऱ्या माझ्याकडे येऊ लागल्या आणि तसं तर मला वाटलं नव्हतं कधी की मी गुरु बनेन, म्हणजे हे तर अजिबात कधी नव्हता मी विचार केलेला. त्याच्यामुळे मी माझं शिक्षण घेतलेलं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट, स्मॉल स्केल इंडस्ट्री मी कंप्लीट केलेलं होतं. असं मनात होतं की आपण उत्तम बिझनेस करावा, की ज्यामुळे भरपूर लोकांना आपण कामधंदा देऊ शकू, असं मला वाटायचं. आणि तसा माझा प्रवास सुरू होता. माझं स्वतःचं डिझायनिंग प्रिंटिंगचं युनिट होतं आणि मी करत होते. पण 2007ला मला एकदा सकाळी ठाकूरांचं दर्शन झालं, रामकृष्ण परमहंसांचं. असं घरीच झालं आणि म्हणजे अचानक सगळं चित्र बदललं. मी ट्रान्समध्ये गेले आणि मला काही दृश्य दिसले आणि त्याच्यामध्ये मला ठाकूरांनी असं सांगितलं की हे तुला खूप आधी करायला हवं होतं ना, मी किती वर्ष वाट पाहतोय. आणि ते वाक्य मला असं खूप मनाला लागलं, की म्हणजे मला असं वाटलं की अरे मी विसरून गेले का ह्यांना, आपल्या गुरूंनाच मी विसरले आणि आपण रोजचं जीवन जगतोय आणि आपल्याला हे लक्षातच नाही आलं की आपली वाट बघत असतील. आणि पुन्हा मनात होतं की कशासाठी वाट बघत होते, म्हणजे काय मला करायचं आहे. आणि त्याच्याने मी असं खूप दुःखीही झाले आणि आनंद कमी झाला किंवा झालाच नाही, मला दुःख जास्त झालं, की म्हणजे का असं म्हणाले की मी वाट पाहतोय आणि म्हणजे तू हे आधी तुला करायला हवं, काय मला आधी करायला हवं होतं, हा मला प्रश्न पडला. त्यानंतर मग मिशनमध्ये गेले, महाराजांशी बोलले. ते मला म्हणाले की तुमचं काहीतरी राहिलं असेल गतजन्माचं, त्याची आठवण तुम्हाला करून दिली जात असेल. तर पुन्हा प्रश्न, तर गतजन्माचं काय राहिलं असेल असंही मला वाटलं. पण त्याच्यानंतर मी फार विचार केला आणि ते जे काही दृश्य दिसले त्याच्यावरनं मी अंदाज लावला की मला ध्यानाचा प्रसार करायला सांगतात, हे मला कळलं. आणि मग मी ध्यानाचा प्रसार सुरू केला. तेव्हा सहज लोक मला जॉईन व्हायला लागले, ध्यान करायला लागले. फोनवर ना कोणी मला विचारून ध्यान करायचं, कोणी भेटून विचारून करायचं. मी नुसतं लेक्चर दिलं, तिथे ध्यानचं सेशन घेतलं की लोकांचं ध्यान लागायचं आणि लोकांना खूप छान आनंद वाटायचा. मला असं वाटलं की ठीक आहे, आता आपल्याला हेच करायचं आहे. त्याच्यानंतर मग मध्ये 2-3 वर्ष गेली आणि म्हणजे माझं क्रियायोग लगेच शिकून झालं. 2006मध्येच मी क्रियायोग शिकले होते. पण मला वाटत नव्हतं की मला कधी मी हे शिकवणार आहे, फक्त ते माझ्यासाठी आहे, मला ते साधनेत माझ्या उपयोग करायचा आहे, असंच होतं. पण जेव्हा मी शिकले ना जे प्रेम गुरुजींकडे, तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचं आज्ञाचक्र उघडलेलं आहे. आणि त्यांची मिसेस माझी खूप चांगली मैत्रीण होती. तर त्या दोघांनी मला सांगितलं की तुम्ही शिकवायला सुरुवात कर, कारण की खूप कमी लोक शिकवतात क्रियायोग आणि हे जायला हवं लोकांपर्यंत, तू करू शकते हे. तेव्हा मला असं वाटलं की बापरे, म्हणजे आता काय, खरं नाही वाटलं मला की आपण हे करणार का म्हणून. आणि मी असं सहज विचारलं पण तिला, की म्हटलं अगं पण अशी ऊर्जा वगैरे एखाद्याची चढली तर म्हटलं काय करणार. तर ती म्हणाली की काय, तू ना सहज ठाकूरांना आणि बाबाजींना सांग की ते म्हणे येणार आणि तुला मदत करणार. म्हटलं चल काहीतरीच, असंही मी तिला म्हटलं. आणि खरंच ते मी अनुभव घेतले की जेव्हा बॅचेस सुरू झाल्या तेव्हा असं व्हायचं की एखाद्याची खूप ऊर्जा चढायची, की असं वाटायचं की बापरे आता काय करायचं. पण मी जागेवरनं न उठता फक्त मी सांगायचे की ठाकूरजी आता बघा, बाबाजी आहात ना तुम्ही. आणि फक्त मी असं बोटाने, की म्हणजे मला असं वाटायचं की मी त्यांची ऊर्जा थोडीशी खाली आणते आणि ती व्यक्ती शांत व्हायची, स्टेबल व्हायची, व्यवस्थित बसायची. मग मला असं वाटलं की अच्छा, म्हणजे हे काम करतंय, म्हणजे अशाने होतंय. आणि त्यानंतर मला 2010मध्ये मग बाबाजींचं दर्शन झालं आणि त्यांनी मग मला
व्यवस्थित क्रियायोग सगळा सांगितला, म्हणजे काय क्रियायोगाचे बेनिफिट्स आणि ते कसं करायला हवं आणि कसा जन्मच सुधारतो एखाद्याचा क्रियायोगाने, हे त्यांनी त्या भेटीत मला सांगितलं. आणि आम्ही एकत्र भोजन घेतलेलं, त्या म्हणजे ते जे काही मला दृश्य दिसलेलं, तर त्यात मी भोजनाच्या 2 थाळ्या पाहिल्या आणि जेवताना नाही दिसलं, पण भोजन त्यांनी मला दिलं आहे आणि आम्ही ते ठेवून बोलतोय, असं एवढा मला प्रसंग आठवतोय. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की बापरे, आपण हे विसरून जाऊ नंतर आपल्याला आठवेल की नाही. पण जेव्हा जेव्हा मी क्रियायोग शिकवते तेव्हा कधी काही वेगळीच वाक्य माझ्याकडनं बोलली जातात किंवा एखादा मला गोष्ट अचानक त्यावेळेला वेगळीच सुचते आणि मग मला कळतं की हे त्या दिवसाचं जे मी काय ऐकलेलं आहे ते माझ्या सबकॉन्शियसमध्ये आहे आणि ते बरोबर त्याचा उपयोग होतो. बाकी देहबोधावरती असं सहज म्हटलं तर मला आठवणार नाही, पण तो त्या वेळेला त्याचा उपयोग होतो. आणि नंतर मग एक गुरुजी आले माझ्या जीवनामध्ये आणि त्यांनी असंच ते सहज बॅचला आले होते आणि बॅच झाली, पण मला कळलं की ह्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे. आणि मग त्यांनी मला नंतर येऊन सांगितलं की त्यांना पाठवलं गेलं होतं आणि मग त्यांनी काही मला क्रिया शिकवणार आहेत असं मला सांगितलं, हिमालयीन प्राणायाम वगैरे तुम्हाला सांगणार. तर मी म्हटलं हरकत नाही, मी शिकेन. आणि त्या 1.5 वर्षामध्ये खूप गोष्टी ज्या आधीच्याही जन्मात मी केल्या होत्या त्याची त्यांनी आठवण करून दिली मला. त्यात मला ते माझे पास्ट लाईफ आठवले 3, ते सगळे असे आध्यात्मिक होते आणि मग खूप स्ट्रगल त्या ह्याच्यात पण होता आणि त्याचाच सगळा रेफरन्स घेऊन मी हे म्हणजे वर्तमान जीवन जगत होते हे मला तेव्हा कळायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग मला क्लिअर झालं की आपला पाथ वेगळा आहे, मार्ग वेगळा आहे आणि आहे त्या आयुष्यामध्ये मी संन्यस्त जीवन जगायला सुरुवात केली आणि तसं जगते आहे. म्हणजे खरं म्हटलं तर आता आश्रम आहे, मी घर सोडून तिथे राहूही शकते, पण मला असं वाटतं की मी तिथेच आहे तरीही संन्यस्त जीवन जगते, तरी म्हणजे जबाबदाऱ्या पूर्ण करते, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की गतजन्मांमध्ये मी तो अनुभव घेतलेला आहे की आपण एखादी गोष्ट सोडून गेलं की ती पूर्ण करायला परत यावं लागतं. तर त्यामुळे या जन्मी ती पळापळी नको, म्हणून आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या. आणि लोकांनाही मला ते सांगता येतं की तुम्ही आहात तिथे साधना करू शकता, म्हणजे तुम्हाला घरदार सोडून जाण्याची गरज नाही किंवा जबाबदाऱ्या टाकून तर मुळीच जाऊ नका. ज्या जबाबदाऱ्या आपण स्वतःहून स्वीकारलेल्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी असते, कर्तव्य असतं ते. तर ते पूर्ण करा आणि आहात तिथे साधना करू शकतो आपण. आपले इतके ऋषीमुनी, आपले इतके संत, हे त्यातले कित्येक जण गृहस्थ आश्रमी होते आणि तरीही त्यांनी साधनेत फार उच्च स्थान मिळवलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला ते शक्य आहे, फक्त अनुशासन जीवनात आवश्यक आहे. तेवढं असेल तर आपण ते करू शकतो आणि मग आयुष्य खूप छान होतं आपलं. तर ते करत इथपर्यंत आली आहे. त्यानंतर मग दर्शनांचा जो ओघ सुरू झाला की बाबाजींची भेट झाली, त्यानंतर त्यांचेही गुरु म्हणजे सगळ्यांचेच गुरु जे बाबा भद्रबाहू आहेत त्यांची भेट झाली आणि आयुष्य पूर्ण बदललं. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सोवळं फार असायचं आमच्या घरी. म्हणजे अगदी हे जर कोणाच्या अंत्यविधीवरनं आले तर त्यांचा मोबाईलला मी भिजवून टाकायचे, अगदी पाणी वगैरे हे करून, की म्हणजे बाबा आता तुम्ही आलात तसं तिथून जा वगैरे, का म्हणजे आता सगळं मग गोमूत्र हे ते. आणि तीच मी आज चिताभस्म धारण करते. म्हणजे हा जो बदल आहे तो बाबा भद्रबाहूंमुळे झाला आणि त्यांनी एक नवीन विजन दिली मला, एक नवीन दृष्टी दिली आणि ती इतकी वेगळी आहे की मला हे जाणवलं की आपण खूप मागासलेले आहोत सगळेच जण आपल्या विचाराने. त्यांच्या विचारांमध्ये इतकं मी ॲडव्हान्स हे अनुभवलं आहे ना की असं वाटतं की बाबाजींचेही गुरु म्हणजे ते किती आधीचे असतील आणि ते इतके ॲडव्हान्स असू शकतात आणि आपण इतके मागे आहोत की खरंच म्हणजे फार मला ह्या गोष्टीचं त्यावेळेला म्हणजे लाज वाटली थोडक्यात. आणि आज मला हे जाणवतं आहे की जर बाबा आले नसते, मी त्यांना बाबा म्हणते, तर कदाचित मी तेच असती, म्हणजे जशी होती तशी. पण त्यांच्यामुळे हा सगळा मोठा बदल झाला आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्यांनी एकदा म्हटलं होतं की पोशाख आणि भाषा यांनी धर्म होत नाही. म्हणजे जो आपण नेहमी पाहतो की काय पेहराव आहे किंवा काय भाषा बोलली जाते त्याच्यावरनं त्या व्यक्तीचा धर्म ठरवला जातो किंवा त्याची जातपात ठरवली जाते. त्यांनी सांगितलं की आपला जो धर्म आहे ना तो आपला इमान आहे, आपली जी इमानदारी आहे ना तोच आपला धर्म आहे, ह्याच्यापेक्षा वेगळा धर्म नसतो. तर त्याच्यामुळे तू लोकांना हे सांग की हे जे
म्हणजे अर्धी युद्ध इथेच संपतील जर का हे सगळ्यांनी जर स्वीकारलं तर. जी काही लढाई आहे, जे मतभेद असतील ते इथेच संपतील. तर त्याच्यामुळे आपली इमानदारी खूप महत्त्वाची आहे आणि त्या जर प्रत्येकजण आपल्या इमानदारीने जर आपलं काम करेल ना, तर हे कुठेच काही मग प्रॉब्लेम राहणार नाही. ते व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे खूप ॲडव्हान्स त्यांनी खूप रहस्य सांगितली मला सृष्टीची. म्हणजे अशी काय काय रहस्य सांगितली की जी ऐकून मलाच खूप आश्चर्य वाटलं. तर हे सगळं त्यांच्याकडनं आलं आणि मग शंकर महाराजांची कृपा झाली, आजोबांची, स्वामी समर्थांची झाली. आणि मला एक गोष्ट कळली की आपल्याला एकाची कोणाची कृपा झाली की सगळ्यांची होते. म्हणजे आपल्यासारखी मतभेद त्यांच्यात नसतात. म्हणजे आपण जसं असतो की म्हणजे आपल्याकडे असतं ना की बाबा हे यांचं आहे ते त्यांचं आहे, तसं नसतं. हे सगळे एकत्र राहणारे विभूती आहेत. आणि मी म्हणजे खरंच काय कृपा असेल माहीत नाही, पण मी ह्या सगळ्यांना आपसात बोलताना पाहिलं आहे, त्यांची आपसात मस्करी एकमेकांची करताना पाहिलं आहे. आणि इतकी ती दैवीय सगळी त्यांची संभाषणं ना की म्हणजे असं वाटतं की सगळे एकत्र आहेत आणि यांच्यावरनं खाली भांडणं चालली आहेत. म्हणजे लोक म्हणताना नाही, तुम्ही ह्यांना मानता आम्ही ह्यांना मानतो, तुम्ही यांची पूजा करता आम्ही यांची करतो, यावरनं संप्रदाय वेगवेगळे झालेले आहेत. पण ही सगळी मंडळी तर एकाच प्रकाशामध्ये आहेत, एकत्रच आहेत. आणि मग आपण कशासाठी भांडत असतो? म्हणजे आपण किती चुका करतो. म्हणजे खरंच अध्यात्म जे करायला हवं ते न करता अध्यात्म सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी अध्यात्माच्या नावाखाली केल्या जातात, असं होत आहे. म्हणजे हा जर संभ्रम दूर होईल ना, तर खरंच खरा अध्यात्म माणसांना मिळेल. आणि तो मिळावा ह्याच्यासाठी माझी धडपड सुरू आहे की हे सगळे बाकीच्या गोष्टी जे आपल्या आयुष्याचा वेळ खातात आणि आपल्याला काहीही त्यातनं निष्पन्न होत नाही, त्या जर का बाजूला केल्या ना, फक्त आणि फक्त अध्यात्म. आणि मी मगाशी म्हटलं तसंच की नका जाऊ मंदिरात, काही आवश्यकता नाही आहे. मला एका साधकाने विचारलेलं असंच, मी क्राऊड समोर बोलत असताना, की तुम्ही असं म्हणता की मंदिरात नाही गेलात तरी चालेल, मग तुम्ही स्वतः मंदिरं का बांधताय? म्हटलं छान प्रश्न आहे, याच्यामुळे मी हजारो लोकांना उत्तर देऊ शकेन. तर तेव्हा मी सांगितलेलं की एकतर मला स्वतःला कोणतंही आश्रम उभं करायचं नव्हतं, मी आज्ञेने हे सगळं करत आहे. पण तेव्हाही मी बाबांना विचारलेलं, त्यांना असं स्पष्ट म्हटलं होतं की बाबा खूप अशा संस्था आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्यांच्याकडे भरपूर लोक आहेत. म्हटलं माझ्याकडे निधी नाही आहे की माझ्याकडे एवढा मोठा क्राऊड पण नाही आहे, आणि इतकी मोठी मोठी कामं तुम्ही मला का सांगता? म्हणजे मी कसं करणार हे सगळ्या गोष्टी? तर तेव्हा ते सहज मला म्हणालेले, नाही करना है तो बोल दो, आखरी जन्म तुम्ही मुबारक, असं म्हणाले. तर मग मला असं खजील झाल्यासारखं वाटलं. म्हटलं बाबा दुखावले का असं? आणि मग ते पुढच्या वळीला ते कसं की चिरूट ओढत असतात, म्हणजे आपली नॉर्मल सिगरेट त्याला ते चिरूट म्हणतात. मग ते त्यांचं ते असं धूर सोडत सोडत सांगणं आणि बोलणं ते फार वेगळं असतं. तर ते मला म्हणाले की हम वही बरसते है जो जमीन खिलने वाली होती है, असं म्हणाले. आणि मग तेव्हा मला कळलं की नाही, ह्या गोष्टी आपल्यालाच करायच्या आहेत. आणि तेव्हा ते म्हणाले की तुम पैसे बचा के क्या करना चाहती हो, म्हणजे आश्रमांसाठी किंवा मंदिरांसाठी पैसे वाचवून तुला काय करायचं आहे? तर मी म्हटलं की बाबा मी लोकांना मदत करेन, मेडिकल मदत करेन, शिक्षण देईन लोकांना, किंवा काही म्हणजे जे मला करता येईल ते करेन. तर ते म्हणाले की हे सगळं कमी काळासाठी असणार आहे, ह्याला एक ठराविक आयुष्य असतं की हे तेवढीच वर्ष काम करणार, पण तुला जे आम्ही सांगतोय ना ते कायम राहणार आहे आणि प्रत्येक माणसाचं आयुष्य बदलवणार आहे. तर त्यासाठी तू करावं ही आमची अपेक्षा आहे. तुला करायचं नसेल तर आमचा आग्रह नाही. म्हटलं नाही मी ते करेन. आणि तेव्हा ते मला म्हणाले होते की तू लोकांच्या मनातल्या भिंती पाडत आहेस, तू भिंती बांधत नाही आहेस. त्यामुळे आश्रमाच्या भिंती उभ्या करते असं कधी समजू नकोस, तू लोकांच्या मनातल्या भिंती पाडणार आहेस. आणि हे मला खूप भावलं आणि म्हणून मी ती जबाबदारी घेतली. नाही तर मी तशी खूप बंडखोर आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलेलं की मी नाही करणार, इतके आश्रम आहेत, तिथे काय होतंय ते बघतोय आपण, आणखीन कशाला नवीन भर पाडायची. तर त्यांनी मला जेव्हा हे सांगितलं आणि ते म्हणाले की हे एक प्रार्थना स्थळ असणार आहे की ज्या ठिकाणी सगळेच जण येऊन प्रार्थना करू शकतात. आणि तेव्हा मला ते पटलं आणि म्हणून मी ते करायला तयार झाले. खूप मोठे प्रोजेक्ट आहेत, होतील हळूहळू, पण त्यांची कृपा निश्चित आहे. आता तुम्ही ना 2 आश्रम बांधले. सॉरी. तर आता जी तुमची चर्चा होती ना, म्हणजे त्या आश्रमांबद्दल ऐकायला तर आम्हाला आवडेल भरपूर, आणि काय कार्यक्रम देखील असतात सर्वसाधारणपणे हे देखील ऐकायला आवडेल. एक प्रश्न तुम्ही सांगितलं की ठाकूरजींबद्दल, म्हणजे रामकृष्ण परमहंस. एक सर्वसाधारणपणे ना आध्यात्मिक कुठल्याही गोष्टी करताना
आमच्यासारखी जी मंडळी असतात जे नॉनव्हेज खातात, बरोबर आहे, त्यांना तर पहिला प्रश्न असतो, अरे आपण तर नॉनव्हेज खातो, आपण कसं करू शकतो. त्याच्यामुळे ती एक अडचण असते. नेमकं खरोखर आहे का? नाही तशी काही नाही. बोला तुम्ही आधी. कारण ज्या रामकृष्ण परमहंसांचं बोलतोय त्या कालिमांना तर किंवा ते स्वतःच नॉनव्हेज खायचे, पण असं बोलताना त्या गोष्टीचा कदाचित अवडंबर केला जातो की बाबा नॉनव्हेज खाल्लंय तर तुम्ही ते करू शकत नाही किंवा आध्यात्मिकतेत जाऊ शकत नाही, असं काही खरोखर आहे का? नाही, खरं तर तसं काही नाही आहे. म्हणजे एक तर आहे की सायन्सच्या नजरेने पाहिलं तर आपलं शरीर मांस पचवण्यासाठी योग्य नाही, त्याच्यामुळे त्याचे त्रास पुढे उद्भवतात, हे तर नक्की आहे. पण जर का एखाद्याची आवड आहे किंवा त्यांचं अन्नच ते आहे तर काही हरकत नाही, ते अन्न घेऊ शकतात. फक्त त्याने आपल्या मनाने, शुद्ध मनाने ईश्वराचं चिंतन करावं, ईश्वराची जी काही साधना आहे ती करावी. रुद्राक्ष घालण्याबद्दल पण लोकांचं तेच असतं की आम्ही नॉनव्हेज मग कसं खायचं. तेव्हा मी त्यांना सांगते की अरे इतक्या दैवी गोष्टीसाठी, इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी दैवी गोष्ट नाकारू नका. तर तुम्ही धारण करा. जेव्हा तुम्हाला वाटतं की आज बाबा आमचा दिवस आहे भोजनाचा, तर त्या दिवशी ते काढून ठेवा. तुम्ही तुमचं ते जे काही आहे ते अन्न घ्या, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते धारण करा, असं मी त्यांना सांगते. पण ते सोडू नका, म्हणजे कारण की त्याचं महत्त्व फार वेगळं आहे. आणि रामकृष्ण परमहंस स्वतः सांगायचे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं जरी मांस खात असाल तरी पण जर तुमचं मन शुद्ध असेल, ईश्वराच्या चरणी लागलेलं असेल, तर तुम्हाला काही त्याचा दोष नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण तेवढी शुद्धता आपल्या मनाची पण असली पाहिजे आहे. कारण की विवेकानंदही शेवटपर्यंत म्हणजे बऱ्याच काळापर्यंत ते मांसाहारी होते. त्याच्यानंतर ठाकूरजी पण होते. तर तिथे तर बंगालमध्ये तर मासे वगैरे हा त्यांचा रोजचा आहार आहे. किंवा त्यांच्याकडे बरेचदा म्हणजे मी जयराम वाटीच्या मठामध्ये तिथे माशांचा नैवेद्य पण असतो, कारण की माना ते आवडायचं म्हणून माचा जो नैवेद्य बनतो तो तसाही बनतो. तर त्याच्यामुळे त्यांना तिथे उलट ते मस्करीत असं म्हणतात की एक बार गंगा में डुबकी लगाने से आप पाप मुक्त होते हैं, ये तो बिचारा गंगा में ही पैदा हुआ है. म्हणजे मासे गंगेतच आहेत, त्यामुळे मग ते खाल्ल्याने काय म्हणजे काहीच दोष नाही असंही ते म्हणतात. म्हणजे छान पण वाटतं ते म्हणतात तेव्हा ऐकताना. तर त्यामुळे म्हणजे मी तरी ह्या गोष्टी हे नाही, मी स्वतः मांसाहारी नाही आहे, पण लोकांना मी अडवत नाही. कारण की ज्याला जो आहार आवडतो त्यांना मी तो घ्या असं सांगते. त्यांना कधी ना कधी ते जाणवतं की आता गरज नाही आहे आणि त्यांचं ते आपणच सुटतं. जर का मी स्वतः सांगेन की नका खाऊ तर लोक मला सोडतील, क्रियायोग सोडतील, पण ते नाही सोडणार. त्यामुळे मी काही बंधनं लादत नाही कोणावर. हो, पण मग असं आपण म्हणतो ना की अन्नामुळे सुद्धा एक माणसाचा भाव किंवा स्वभाव तयार होतो. हो, हा एक असतो की जसं आपण जेवण घेतो, अन्न घेतो, तोच माणसाचा स्वभाव. आता हे बघा ना, सगळ्यांना माहीत आहे, पण तरीही म्हणजे आहे सगळ्यांना माहीत की बाबा त्यातला जो सूक्ष्म भाग आहे त्याने आपलं मन बनतं, त्याचा जो स्थूल भाग आहे त्याने आपलं शरीर बनत असतं, हे सगळ्यांना माहीत आहे. पण तरीही आज जर आपण जर रिपोर्ट काढला ना तर मांसाहारींची संख्या जास्त सापडेल. कारण की ती म्हणजे मी तर जेव्हा जायची ना सकवार आश्रमात वगैरे, तेव्हा मी त्या मुलांना म्हणायची की जे सगळे आदिवासी पाड्यातली मुलं, यंग मुलं असायची की का रे खाता, चोरून वगैरे खायचे कधी कधी आश्रमात, घरून डबा मागवून वगैरे. म्हटलं का रे एवढं म्हणजे नियम मोडून वगैरे खावं असं का वाटतं. तर म्हणाले टेस्ट म्हणून आम्हाला आवडतं असं. तर मग मी त्यांना म्हणजे माझ्या परीने समजवायची, पण त्यांची ती मूळ आवड ती काय ते सोडू शकायची नाही. तर त्याच्यामुळे म्हणून मी सांगते की आपण जर सांगितलं की तुम्ही सोडून द्या, हे चुकीचं आहे, तर ते म्हणतील की जाऊ दे ना आपण साधनानंतर करू, आहे ते कंटिन्यू ठेवूया, तर कोणी करणार नाही. आणि म्हणून मी सांगते की तुम्ही जसे आहात ना, कोणाला वेगळी व्यसनं असतात, कोणाला मद्याचं व्यसन असतं, कोणाला सिगरेटचं असतं, कोणाला नॉनव्हेज आवडत असतं, आहात तसे तुम्ही या साधना सुरू करा, हळूहळू तुमच्यामध्ये बदल होईल. आणि हे झालेले दिसतात मला की म्हणजे अगदी 20-20 वर्षांची व्यसनं लोकांची सहज लगेच सुटलेली आहेत. म्हणजे आता तर सगळ्या आपल्या हजारो साधकांमध्ये नॉनव्हेज खाणारं एखाद दुसरा कोणी असेल, बाकी तर सगळ्यांचं आपणच सुटलं. मी कोणालाही आग्रह केलेला नाही, सांगितलं नाही, पण ती गरज त्यांना नंतर भासत नाही आणि ते सुटतं. पण हे मात्र नोंद घेण्यासारखं आहे की जेव्हा जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावर चालतो तेव्हा तेव्हा आपली नॉनव्हेज कडची असणारी जी ओढ आहे हो, म्हणजे जे तुम्हाला नको असलेलं आहे ना, काही गोष्टी की ज्या आवश्यक नाही आहेत तुमच्या लाईफमध्ये, त्या आपणच सुटायला लागतात असं होतं.
नाही चालेल, पूर्ण करा, नंतर घेते आराम. आता हे आपण जेव्हा बोलतोय, तुम्ही जेव्हा आश्रम 2 स्थापित केले, आश्रमांबद्दल थोडं सांगा. आणि हो. मग तुमचा चित्रपट देखील हो येतोय, हो. त्याच्यावरती देखील आम्हाला थोडं म्हणजे जेव्हा मला कालभैरव बाबांचं दर्शन झालेलं, तर त्यांनी सांगितलं की शिवकार्यासाठी तुला जागा घ्यायची आहे. तर तेव्हा मला असं वाटलं की असेल एखादं मंदिर बांधण्या इतकी थोडीशी जागा काही गुंटांमध्ये घ्यायची असेल तर मी हो म्हणाले. पण नंतर त्यांचं पुढचं वाक्य होतं की 11 एकर जागा घ्यावी लागेल. मग माझे एकदम असे केस उभे झाले डोक्यावरचे. मग म्हटलं की बापरे, म्हणजे बॅचेस सगळ्या फ्री असायच्या त्यावेळेस, कोणताही निधी आम्ही काही जमा करत नव्हतो, कोणाकडनंही पैसे घेत नव्हतो, डोनेशन घेत नव्हतो, काहीही नव्हतं. म्हणजे समोर काही नाही आहे तर कशाला कोणाकडनं, म्हणजे अक्षरशः हिमालयन आमची यात्रा झाली की उरलेले पैसे आम्ही वाटून टाकायचो परत, की 2-2 हजार उरले, 5-5 हजार उरले, घेऊन टाका. साधक म्हणायचे की ठेवा, म्हटलं नाही, गरज नाही तर नाही ठेवणार, असं करून मी देऊन टाकायची. आणि अचानक सांगितलं की 11 एकर, तर मी म्हटलं की कसं शक्य आहे, म्हणजे तसं निधीच नाही आहे आपल्याकडे, कारण आणि पाण्याच्या जवळ, म्हणजे पाण्याच्या मधली जागा हवी आहे, ते तर अजूनच मुश्किल होतं. आणि म्हणून मग मी थोडा अंदाज घेतला की काय, तर भयंकर रेट मला सांगितले गेले. तर मी म्हटलं की आता थोडं आपण गप्पच बसूया, म्हटलं आता काही शक्य नाही आपण ही अशी काही जागा वगैरे घेणं. पण एक अपरिचित व्यक्ती आली, आमच्या साधकाचे कोणीतरी ओळखीचे. त्यांनी सांगितलं की एक जागा आहे, जर का ती गुरुमाईंना आवडत असेल ना तर तुम्ही आधी बघा, मग गुरुमाईंना दाखवा. तर मग साधक म्हणाले की तुम्ही पण चला ना, त्याच वेळेस तुम्हीही बघून घ्या. आणि मी आपलं माझं चेकबुक घेतलं आणि मी गेले. म्हटलं बघूया आता काय दाखवतात. पण ती जागा मला इतकी आवडली की आपली भंडारदरा डॅमच्या मागे बरोबर एक असा टापू आहे, 25 एकरचा टापू आहे, त्यातली 15 एकरची जागा त्या व्यक्तीची होती ज्यांना ती विकायची होती. आणि त्याने सांगितलं की जर म्हणजे इथे असा आश्रम वगैरे बनत असेल तर आम्हाला खूप आनंद आहे की ती तसं व्हावं त्या जागी. म्हटलं ठीक आहे. आणि जागा पाहिल्यानंतर कळलं की बापरे, ह्या जागेत कोणाचा वावरही नाही आहे, म्हणजे अगदी ईश्वराने राखून ठेवावी ना एखादी जागा स्वतःसाठी, तशी ती जागा आहे. आणि चहू दिशेने पाणी, पहाड आहेत सगळे गोल, आणि फक्त एकाच बाजूनी रस्ता होईल इतकी जागा आहे. आणि आम्ही तर असेच बोटीतनं उतरून चढून गेलो होतो. आता तिथे रस्ता झाला आहे, पण तो रस्ता म्हणजे डांबरीकरण वगैरे नाही, फक्त तो खणलेला आहे असं. आणि मग ती जागा मी तेव्हा जे काही माझ्याकडे होते ते पैसे मी ते चेकने देऊन टाकले आणि त्यांना सांगितलं की आम्ही करू पुढचा व्यवहार. आणि इतकी कृपा की ते झाले जमा तसे, आणि ते त्यांना मी जवळजवळ 60-70% देऊन झालेले आहेत पैसे. आणि ती जागा झाली. मग बाबांनी सांगितलं की तिथे मंदिर एक म्हणजे शिवलिंगाची स्थापना कर असं सांगितलं. आणि ते स्थापना मला असं वाटलं पुन्हा की म्हणजे हे सांगताना ना खूप सहज सांगतात, म्हणजे मला ते नंतर लक्षात आलं की सहज सांगतात की आपण त्या कामात हात घालावं, नंतर कळतं की खूप मोठं होतं हे काम असं. तर तेव्हाही सांगितलं की तू एक शिवलिंगाची फक्त स्थापना कर. मला असं वाटलं ठीक आहे, एखादं शिवलिंग स्थापन करायचं आहे. नंतर मला कळलं की फक्त स्थापन नाही करायचं आहे, तर तो तेवढा चौथरा बांधायचा आहे, ते मंदिरासारखं असणार आहे. बरं, त्या शिवलिंगाचं ते शिवलिंग पण फार मोठं आहे, म्हणजे 3.5 फुटाचं शिवलिंग आहे आताचं सुद्धा. आणि त्याची स्थापना करायची म्हणजे त्या डोंगराळ भागामध्ये काहीही रस्ता नाही, काही नाही. आणि संपूर्ण सगळे उपचार करून म्हणजे ते शिवलिंग आणि नंदी हे 24 तास आधी गव्हाट ठेवावे लागले. मग ते 1860 किलो गहू त्यावेळेस लागलेले. म्हणजे ज्या ठिकाणी माणूस धड पोचत नाही आहे तिथे आमचा तो टेम्पो असा वेडा वाकडा करून ते गहू पोचले. ते मग आम्ही ते 24 तास ते ठेवले गव्हामध्ये. त्यानंतर ते गहू सगळे दान केले. मग ते शिवलिंगाची स्थापना केली गेली. ते 8-10 माणसं ते हलवायला वगैरे, आणि खूप असं मोठं आहे ते फार. आणि त्याची स्थापना झाली, संपूर्ण गाव जेवण झालं, सगळा प्रसाद झाला, म्हणजे इतका मोठा कार्यक्रम होता तो. आणि त्याच्यानंतर मग एक तर ते जंगलात, आजूबाजूला काहीही नाही, लाईट नाही, रस्ते नाहीत. आणि मग वरचेवर मी जायची तेव्हा ते माणूसचा इतकं वाढलेलं गवत असायचं, त्याच्यातनं रस्ता काढत पोचायचं. मग थांबायचं उशिरापर्यंत, साधना वगैरे, एकांत खूप छान वाटायचं, साधना करावी. मला असं वाटायचं की रात्रभर धुनीकडे बसावं, कारण त्यांनी धुनी सांगितली मला बनवायला. दशमहाविद्याची धुनी तिथे आहे आणि ती आम्हीच बनवली आहे, म्हणजे ती कोणी कारागीरने नाही बनवलेली. तर जशी बाबांनी सांगितली तशीच ती बनवलेली आहे. त्यात सिमेंट नाही वापरलेलं, हे त्याचं मोठं रहस्य आहे की त्यात सिमेंट नाही, त्यात वेगळ्या वस्तू वापरून ते केलेलं आहे.
आणि भैरव स्थानाची स्थापना केली गेली. तो दगडसुद्धा, तो पाषाण हा भैरव बाबांनीच दिला स्वतः, आणि हे तिथे ठेव असं सांगितलं गेलं. त्या शिवलिंगाचं एक आम्हाला नंतर लक्षात आलं की त्या ग्रॅव्हिटी खूप आहे त्या जागेला, त्यामुळे शिवलिंग मूव्ह होतं स्वतः, म्हणजे थोडंसं डावीकडे थोडंसं उजवीकडे ते आपणच फिरतं. तर हे नंतर त्या केअरटेकरने सांगितलं की हे त्या नालीपासून कधी इथे जातं. म्हणजे मी त्यांना म्हटलं की अरे काय रे, कोणी हलवलं हे, बघ पाणी नीट नाही जात. तेव्हा मला नाही गुरुमाई, हे आपणच हलतं, ते कधी त्या बाजूला जातं कधी या बाजूला जातं, असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं चल रे काहीतरीच. तर नाही हो गुरुमाई, खरंच ते हलणारं आहे का, तुम्ही बघितलं ना ते किती माणसाने हलवले त्यावेळेला, हे आपणच हलतं. आणि मग ते माझ्या खरंच लक्षात आलं की ते स्वतःची ती जागा खरंच निवड केलेली आहे त्या जागेची. आणि ते मंदिर आज तिथे आहे, साधं मंदिर आहे, काही त्याला काय वेगळेपण नाही. पण वेगळेपण म्हणजे बांधकामात नाही, पण त्या स्थानाचं खूप वेगळेपण आहे की ती जागृत धुनी आहे तिथे. भैरव स्थान आहे. एक नागाची प्रतिमा मोठी आम्ही दगडी तिथे स्थापन केली, तीही सांगितली गेली होती. आणि जेव्हा ती स्थापना केली त्याच्यानंतर मला कळलं की जिथे स्थापना केली आहे त्याच जागी रोज नाग येत होता. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना दिसले केअरटेकरला, तेव्हा त्याच कोपऱ्यात त्यांना दर्शन झालेलं आहे. आणि आता मी मागच्या महिन्यात गेले आणि मी असं सहज म्हणाले पूजा करताना, म्हणजे नागदेवालाच म्हणाले, म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, मला दर्शन का नाही देत तुम्ही, असं मी म्हटलं. आणि मी असं सहज म्हणते कोणाशी, तसं म्हटलं, आणि माझ्या बाथरूममध्ये लांबलचक आलेला होता, असं झालं. म्हणजे मी म्हटलं की अरे देवा, मी बोलले आणि खरंच दर्शन झालं. असं म्हणजे इतकं ते जागृत स्थान आहे की त्या ठिकाणी. आणि असं बाबा एकदा म्हणालेले की इथे जर कोणी वाईट विचार घेऊन येत असेल तर तो पोचणार नाही, त्याला हा रस्ता इथे पोचून देणार नाही. पण जो इथे येईल आणि साधना करेल त्याची प्रगती मात्र निश्चित होईल. आणि वाघ फिरतो त्या भागात, त्याच्यामुळे गावकरी सांगायचे की तुम्ही जरा रात्री प्रवास नका करू, कारण आम्ही 1:30-2ला उठायचो साधनेतनं आणि मग निघून जायचो त्या रस्त्याने चालत. कधी आम्हाला वाघ वगैरे दिसला नाही. मग मला असं वाटलं की रात्री प्रवास न करावा, तर गावकरी म्हणतात तर मी बाबांना म्हटलं की आम्ही रात्री बसू शकतो का इथे, मी बसले तर चालेल का. तेही मस्करीत मला म्हणाले बैठो, कुछ नाही, किसी की भूक मिट जाएगी, असं म्हणाले. तर म्हटलं ठीक आहे. पण तसं काही झालं नाही. आणि खूप छान साधना होते तिथे. महाशिवरात्रीला भरपूर साधक येतात आणि साधना करतात तिथे. आणि जेव्हा काशीचे वगैरे, कारण काशीला पण आपले खूप साधक आहेत बनारसला, तर जेव्हा ते साधक आले तेव्हा ते म्हणाले की खरंच महाशिवरात्रीला काय साधना असते हे आम्हाला आता कळलं. नाही तर आम्ही काशीमध्ये फक्त भांग पितो आणि रात्रभर मस्ती करतो, म्हणजे आम्हाला असं वाटलं की हेच महादेवांना आवडतं. पण इथे आल्यानंतर कळलं की गुरुमाई जो नशा देती है ना साधना का, वो कुछ अलग ही है, असं म्हणाले. आणि मग ते आता नियमित तिथेही ते करतात, तशा प्रकारची साधना इथेही होते. जे साधक दूर आहेत वगैरे तेही आपापल्या ठिकाणी ग्रुप करून तशा साधना करतात. आणि रात्रभर खूप छान जप, म्हणजे इतकं ते वेगळं हे असतं ना की मला असं वाटतं की साधनेच्या नावाखाली लोक जे काही टाईमपास करतात तो न करता जर खरंच ही साधना केली तर ती एका रात्रीची साधना ही आपल्याला खूप काही देऊन जाते. इतकी ती आवश्यक साधना आहे. आणि बरं एक गंमतीचा विषय होता की महाशिवरात्री म्हटलं की आपले उपास असायचे, म्हणजे मीही ठेवायची उपास. आणि जेव्हा बाबा आले तर त्यांना आम्ही सांगितलं की आज म्हणजे सगळ्यांचा उपवास असेल वगैरे, तर ते म्हणाले की ये तो महादेव की शादी का दिन है, अपनों की शादी में कोई भूखा रहता है क्या. म्हटलं बापरे, हा कन्सेप्टच किती वेगळा आहे. म्हणजे खरंच हा विचार नाही केलेला आपण की हा त्यांचा लग्नाचा दिवस आहे आणि आपल्या माणसाच्या लग्नामध्ये आपण थोडी अशी उपाशी राहतो. तो बोलले की अरे जश्न का दिन होता है, जश्न की रात होती है, तुम भी अच्छे अच्छे खाओ, लोगों को भी अच्छा अच्छा खिलाओ, साधना में मस्त रहो, असं म्हणाले. मग तेव्हापासून आम्ही छान छान बनवतो प्रसाद, छान खातो, मस्त साधना करतो आणि खरंच ती महाशिवरात्रीचा आम्ही अनुभव घेतो. हे सगळं तिथे होतं. आणि जी गुफा आश्रम आहे म्हणजे ही जागा घेऊन झाली आणि लगेच मला आदेश आला, म्हणजे मी हिमालयातच गेले होते आणि बाबांचं दर्शन झालं तर म्हणाले की आज थोडा टहल के आओ, कोई तुम्हारी राह देख रहा है. तर आता संध्याकाळची वेळ होती, म्हटलं संध्याकाळी टहलला म्हणजे कोणी जात नाही सहसा, आम्हीच काय ते भूतासारखे फिरत असतो. तरी पण मी गेले, म्हटलं आज्ञा आहे तर जाऊया. मला तसं काही दिसलं, मी चुकीच्या मार्गात चुकीच्या दिशेला गेले होते. मग आल्यानंतर मी पुन्हा त्यांचं दर्शन झालं तर मी म्हटलं की बाबा कोई मिला तो नहीं मुझे, मैं बहुत दूर तक जाके आई. तो बोली गलत दिशा में गई थी, वहाँ नहीं जाना था तुम्हें. तो बोले कि कल देखो, कल जाओगी ना तो देखना.
आणि तिथे एक म्हणजे मी गेले ना की ते सगळे गावचे कुत्रे येतात, आपल्या आश्रमात राहतात. मला त्यांना खरंच म्हणजे कुत्रा म्हणायलाही आवडत नाही. ते इतके लाघवी जीव आहेत ना सगळे, की म्हणजे असं वाटतं की आपले सगळे स्नेहीच आपल्याला भेटतात असे ते येतात. तर त्याच्यामध्ये एक शेरू नावाचा एक माझा हे होता, श्वान होता. तो मी गेली ना की कुठे लांबून बघेल आणि पळत यायचा, मग पूर्ण वेळ माझ्याबरोबर. तर त्या दिवशी पण तो माझ्याबरोबर होता आणि मी कसं ना की बोलते आहे सगळ्यांची. तर मी त्याला असं म्हणते आहे की शेरू देख ना, बाबा ने बोला है टहल के आओ, अब यहाँ कोई मिलता भी नहीं है, किससे बात करनी है, असं मी त्याला म्हणते आहे. आणि तो ना अचानक पळाला तर मी म्हटलं अरे हा कुठे गेला, मी त्याच्या मागे धावले. तो गेला आणि एका ठिकाणी जाऊन थांबला. तर मी आजूबाजूला बघितलं तर एक अशी छोटीशी टपरी पत्र्याची मला दिसली. तर मी पुढे जाऊन बघितलं आत कोण आहे, तर एक माणूस होता. तर आणि चहा बनवत होता. तर मी म्हटलं अरे वा चहा, म्हणजे थंडी एवढी. आणि तर म्हटलं भैया चाय मिलेगी, बोले हाँ माताजी मिलेगी. ते आले, म्हटलं और भी लोग आ रहे हैं, आप ज़्यादा बनाइए. आणि मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं भैया यहाँ पे कोई जगह बेचने वाला है क्या. तो बोले आश्रम के लिए चाहिए, मेरी है ना. आणि ते जे पळाले ना घरी जाऊन ते डायरेक्ट त्यांचं ते 7/12च्या उतार्याची फाईलच घेऊन आले. टाइटल क्लियर, सगळं व्यवस्थित सगळं. बोले ये देखिए आपकी ज़मीन, अभी आप देखो कितना लेना है आपको. आणि मग आम्ही खरंच पुढच्या 2 दिवसांमध्ये MOU केला, त्यांना टोकन दिलं आणि ती जागा नक्की केली. आणि ती जागा इतकी मोक्याची आहे की आपण जेव्हा जातो गुफा आश्रमला, म्हणजे गुफेला जेव्हा जातो तेव्हा तो रस्ता अगदी असा फक्त खणलेला होता, म्हणजे दगडी असा उबड-खाबड रस्ता. आम्ही इतकी वर्ष तसेच जात होतो 2015 पासून. जशी ती जागा आपण घेतली आणि बोर्ड लावला तसं त्या रस्त्याचं काम सुरू झालं. म्हणजे इतकी कृपा की त्या शासनाने लगेच ते काम हाती घेतलं आणि आता तिथे 2 ट्रक येऊ जाऊ शकतील एवढा रस्ता आहे. आणि मग तिथे ते आपलं हे झालं, रस्ता नक्की झाला, कामाला सुरुवात झाली. कारण की कामाला सुरुवात व्हायच्या आधी निधी काही नव्हता, कारण जे काही निधी होतं ते इथे वापरून झालेला. आणि सारखं बाबाजींचा मेसेज किंवा बाबाजींचं दरवेळेला दर्शन झाल्यावर एकच वाक्य असायचे, जल्द से जल्द काम सुरू करो, यहाँ आश्रम की तुम्हारे आश्रम की बहुत ज़रूरत है, असं म्हणायचे. तर मला पुन्हा प्रश्न पडायचा की ह्यांना कळत नाही का माझ्याकडे पैसे नाही आहेत ते. असं मी मनात विचार करायचे की ह्यांना सगळं कळतं ना, मग हे का नाही कळत की माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी म्हटलं की नाही, एवढं म्हणतात म्हणजे काहीतरी असेल. आणि मग मी जो काही माझ्याकडे फिक्स डिपॉझिटला होते ते सगळे हे केले आणि म्हटलं तर काम सुरू करूया. ते पुरेसे नव्हते की ज्यात काम होईल एवढे, ते अजिबात नव्हते. पण म्हटलं सुरू करूया. म्हटलं आता यांची इच्छा आहे ना, म्हटलं पुढे आपणच होईल. आणि अक्षरशः त्या रकमेच्या आम्ही जवळजवळ पुढे 50 पटीने जास्त खर्च केला. आणि कारण की तिकडे एखादी वास्तू उभी करणं खूप मुश्किल असतं, कारण की एक तर दुर्गम रस्ता, म्हणजे त्या चौकापर्यंत एखादी वस्तू जाते, तिथून पुढे सगळे वेगळे खर्च, वेगळे चार्जेस लागतात. तर त्या ठिकाणी तो आश्रम उभा झाला. 2 डॉर्मेटरीज आहेत, एक माझी राहण्याची व्यवस्था आहे आणि एक ध्यान मंदिर आहे. आता ध्यान मंदिराचं महत्त्व विशेष असं आहे की आम्ही CCTV कॅमेरे लावलेले आहेत सगळीकडे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही एखादी साधना करतो किंवा अगदी साधना नाही केली, फक्त जप केला, फक्त क्रिया केली आणि आम्ही बंद करून निघून गेलो की माझ्या रूममध्ये स्क्रीन आहे, तिथून मला दिसतं कॅमेरे. त्या वेळेला मला आता तिथे आतमध्ये, म्हणजे आपले ते कॅमेऱ्याचे सेन्सर असतात ना, ते आपल्याला सांगतात की आतमध्ये ॲक्टिव्हिटी सुरू आहे. ते सिम्बॉल येतात खाली, तर त्या ठिकाणी ते सिम्बॉल आलेले असतात. आणि आतमध्ये कोणी नाही आहे, मला माहिती आहे की दरवाजा बंद आहे, लाईट बंद आहे, पण तरी ते सिम्बॉल आहेत की आतमध्ये ॲक्टिव्हिटी सुरू आहे. आणि वेगवेगळ्या आकृत्या, धुसर आकृत्या, वेगवेगळ्या एनर्जी बॉल्स, वेगवेगळे, हे सगळं आम्ही कॅमेऱ्यात पाहू शकतो. इतकं मला तिथे दिसतं. आणि मग मला जाणवतं की का म्हटलं जात होतं की जल्द से जल्द बनाव. आणि आता ते इतकं महत्त्वाचं स्थान झालं आहे की येणाऱ्या परदेशी लोकांना की कुठेतरी थांबावं, कुठेतरी साधना करावी, कुठेतरी त्यांची खानपानाची व्यवस्था व्हावी, हे सगळं तिथे होतं. आणि एक हॉल त्यांना झालेला आहे की आले की तिथे थांबतात, साधना करतात, बसतात तिथे. कधीही कोणी आलं की आपलं भोजन प्रसाद नेहमी असतो. त्यामुळे म्हणजे आम्ही जेव्हा असतो तेव्हा, केअरटेकरला शक्य असेल तेव्हा तो करतो. ते सगळं घेऊन मग ते गुफेला जातात. गुफेवरनं आले की पुन्हा त्यांना थांबता येतं. अशी ती दैवी जागा आणि अगदी त्याच मार्गावर आहे की जिथे आपण वळतो गुफेला चढण्यासाठी, तिथेच कडेला हा आश्रम आहे. आता पूर्ण एकच फेज झाला आहे, अजून बरंच बांधकाम तिथे बाकी आहे. खूप मोठं ध्यान मंदिर आहे, 2 मंदिरं आहेत तिथे, काली मंदिर आहे, शिव मंदिर, हे सगळे व्हायचं आहे.
ते हळूहळू होईल. पण जी व्यवस्था उभी केली आहे त्याच्यासाठी त्याचा खूप लोकांना उपयोग होत आहे तिथे. आता शेवटचा एक आपण हे करूया, जे तुमचं चित्रपट आहे ते, आणि तुम्हाला आम्हाला काय सांगायचं आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे असतं ना की बाबा आपल्याकडे श्रोत्री वर्ग आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना काय सांगावं, तर एक तुमचा संदेश की बाबा मूव्ही म्हणजे मी आयुष्यात कधीही या क्षेत्राकडे वळले नसते, कारण की मला कधी त्या क्षेत्राबद्दल आवड नाही किंवा मी स्वतः काही सिनेमे पाहत नाही, म्हणजे आधी नव्हते पाहत, आता पाहायला लागले. आणि त्याच्यामुळे मला कधी वाटलं नव्हतं की आपण काही या क्षेत्रात कधी उतरू आणि काम करू, असं कधीच नव्हतं वाटलं. पण 2024च्या मे महिन्यामध्ये आम्हाला साऊथमधनं 2 माणसांनी कॉन्टॅक्ट केला होता. आणि त्यांचं असं म्हणजे त्यांची नावं मी मुद्दाम टाळत आहे. त्याच्यापैकी एक सिनेमॅटोग्राफर होते आणि एक डायरेक्टर होते. आणि ते जे सिनेमॅटोग्राफर होते ना, ते सकाळी 3 वाजता ध्यान करतात उठून. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना ध्यानात काही आदेश आलेले आहेत बाबाजींचे. आणि त्या आदेशावरनं त्यांनी सांगितलं की म्हणजे जेव्हा ते त्यांना माहीत नव्हतं कोण गुरुमाई किंवा कुठला गुफा आश्रम, काहीच माहीत नव्हतं. त्यांनी खूप शोधलं. खूप शोधल्यानंतर त्यांना काही नंबर मिळाले, वेबसाईट मिळाली, नाव मिळालं. आणि मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला, संपर्कात आले. मग तिथे माझ्याच वेळेला ते आले हिमालयात, मला भेटले. त्यांनी सांगितलं की मला असं एक असा चित्रपट करायचा आहे की ज्याच्यामध्ये क्रियायोग आणि जे तुमच्या माध्यमाने जे होतं आहे ते दाखवायचं आहे. तर मी तर नको म्हणाली, की म्हटलं की नको बाबा अशा काही गोष्टी, माझं काम व्यवस्थित चाललं आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा सगळा आदर सत्कार केला मी आणि नंतर तो विषय मनातून काढून टाकला. पण हे अगदी युनिव्हर्सल प्लॅन होतं की हे सगळ्यांनी ठरवलेलं. कारण की मला जेव्हा ते गुरुजी येऊन शिकवत होते तेव्हा ते मला बरेचदा असं म्हणायचे की 2025मध्ये ना बाबाजी लोकांसमोर येणार, असं ते मला म्हणायचे. तेव्हा मला प्रश्न पडायचा की कशा प्रकारे येणार असतील, म्हणजे काय असं घडेल की बाबाजींना यावं लागेल लोकांसमोर. आणि ते मला आता कळते की ह्या चित्रपटाच्या माध्यमाने बाबाजी लोकांसमोर साकारणार आहेत खऱ्या अर्थाने. कारण की त्या चित्रपटाचा उद्देशच आहे की बाबाजींना लोकांसमोर आणणं, त्यांचा क्रियायोग लोकांसमोर आणणं. कारण की जे काही लोकांच्या मनामध्ये जे काही मिसकन्सेप्ट्स आहेत ते सगळे निघून जावे, क्रियायोग त्यांना नीट कळावा, बाबाजींचं कार्य त्यांना नीट कळावं. आणि त्यांच्यासोबत ह्या सगळ्या आपल्या विभूती, सगळं हे जे गुरुतत्व आहे ते कशा प्रकारे कार्य करत आहे, की जरी ते देहात नाही आहेत आज, म्हणजे आपले ठाकूरजी घ्या किंवा महाराज घ्या, शंकर महाराज किंवा आपले आजोबा घ्या, हे देहात नाही आहेत. त्याच्यानंतर आपले हेडाखान बाबा वगैरे किंवा योगानंद वगैरे हे सगळ्या विभूती, तरीही ते आजही कार्य करत आहेत. आणि त्यांचा उद्देश आहे की जगाचं कल्याण व्हावं. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आपण सगळ्यांनी एक चूक केलेली आहे की ते संत असताना आपण त्यांना कधी प्रेम नाही दिलं. नेहमी त्यांना अपमान मिळालेला आहे, अवहेलना मिळालेली आहे, त्यांनी खूप त्रास सहन केले. अगदी आपण साईबाबांचं उदाहरण घ्या की त्यांना किती त्रास त्यावेळेला भोगावे लागले. पण जेव्हा ह्या विभूती जेव्हा निघून गेल्या, जेव्हा त्यांनी देह ठेवला, तेव्हा मग आपण त्यांची पूजा करतोय, त्यांच्या समाधीवर आपण अगदी पंचामृताने स्नान घालतोय, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. पण ह्यातनं जर 1% जर ते असताना जर आपण केलं असतं ना, तर त्याचा खूप आपल्याला उपयोग झाला असता. पण ह्या माऊली, म्हणजे आपण यांना माऊली का म्हणावं हे मला आता कळतंय की म्हणजे ह्या सगळ्या माऊली आपल्यावर आजही प्रेम करतात. त्यांच्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांनी फक्त आपल्याला प्रेम केलं, आपल्या संरक्षणाबद्दल धडपडतात, आपला उद्धार व्हावा, आपल्याला चांगलं लाईफ मिळावं म्हणून ते प्रयत्न करतात. आणि म्हणून मला ह्या गोष्टीची खूप सल मनात वाटते आणि ती सगळ्यांना वाटावी असंही वाटतं की आणि आपण ह्या चुका करू नये. आणि ह्या चुका नाही झाल्या तर नक्कीच आपण ह्या सगळ्या संतांचं मन ओळखू शकू. आणि म्हणून या मूव्हीचं तोच उद्देश आहे की हे सगळ्या गोष्टी लोकांसमोर याव्या. खूप अद्भुत घटना त्यात दाखवलेल्या आहेत, वेगवेगळ्या घटना की ज्या अविश्वसनीय वाटतील पण ज्या खऱ्या आहेत आणि त्या आपण तिथे दाखवलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून आपण त्यांचं कार्य आणि सगळं म्हणजे एक सृष्टीचं एक रहस्यच आपण उघडतो आहे. तर ते लोकांना आवडेल नक्कीच बघायला. आणि माझं असं आग्रह असेल की प्रत्येकाने तो थिएटरमध्ये जाऊन पाहावा चित्रपट. कारण की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते मोठ्या पडद्यावर ते सगळ्या गोष्टी जास्त छान वाटतील बघायला.
आणि आवडतील, कारण की प्रत्येकजण OTTवर येण्याची वाट पाहत असतं. तर मला असं वाटतं की तो तिथे जाऊन पाहिला तर जास्त त्याचा उपयोग होईल. आणि आपण साधक आहोत, बाबाजींसाठी एवढं तर करूच शकतो की आपण 2 पावलं आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन आपण त्यांचा चित्रपट पाहू शकतो. तर तेवढं आपण करायला पाहिजे. आणि तो निधी आहे तो आश्रमासाठी जाणार आहे, त्यामुळे प्रत्येकाचा तो हातभार लागेल तिथे. तर त्यामुळे सगळ्यांनी तेवढं नक्कीच करा. आणि चित्रपटाचं नाव फकीरियत आहे. हो. आणि सप्टेंबरमध्ये येणार आहे. आणि तो उद्या योग दिन आहे आंतरराष्ट्रीय, त्यानिमित्ताने तुम्ही काय सांगाल? योग दिन आहे तर फक्त योग दिनाच्याच दिवशी योगासनं किंवा प्राणायाम किंवा साधना न करता कायम करावी साधकाने, कारण की ते आपल्याच भल्यासाठी आहे आणि आपलं आरोग्य उत्तम राहणार आहे. तर त्याच्यासाठी आपण कायम साधना करावी. आणि प्राणायामाची साधना ही आपल्याला खूपच मदत करते निरोगी आयुष्य देण्यासाठी, तर ती करावी. आणि बस प्रामाणिक जीवन जगावं, आपलं सगळ्यांनी प्रेमाने जगावं. जग खूप सुंदर आहे, सगळ्यांवर प्रेम करायला जर शिकलो आपण तर आपल्यालाही प्रेम मिळतं आणि सगळ्यांचं जीवन खूप सुखी होऊन जाईल. तर योग दिनानिमित्त सगळ्यांनी फक्त योगासनं न करता हाही संदेश मनात रुजवावा की आपल्याला प्रेमाने आपलं आयुष्य जगायचं आहे. एवढंच. तुम्ही इकडे आला आणि खूप तुम्ही गोष्टी शेअर केल्या तिकडे, आम्हाला नेमकं कळलं. आणि हीच गोष्ट महत्वाची होती की योगाबरोबर क्रियायोग देखील सर्वांना समजावा. हो. कारण जसं बाह्य शरीर महत्वाचं असतं तसं अंतर देखील, मन अंतर शरीर जे आहे ते देखील फार महत्वाचं आहे. तुमचे प्रहार परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. हो, धन्यवाद मीच म्हणेन. आणि मी हेही सांगेन की तुम्ही सगळे खूप मोठं काम करत आहात. म्हणजे पत्रकारिता ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि जर का ती म्हणजे तुम्ही सगळे खूप प्रामाणिक, तुमचे चेहरेच सांगतात की तुम्ही सगळे खूप छान काम करता. पण माझा हाही आग्रह आहे की तुमच्या अजून सोबतच्या लोकांना, इतरांना हा संदेश द्या की आपलं हे फार जबाबदारीचं काम आहे आणि ते अगदी निस्वार्थ भावानेच झालं पाहिजे. तिथे कोणताही स्वार्थ तुमच्या जबाबदारीच्या आड येता कामा नये. तसं असेल तर तो ईश्वर आपली सगळी काळजी घेतो, असं होतं. क्रियायोग मिशन फाउंडेशनचं घोषवाक्य सांगा. हो, म्हणजे क्रियायोग मिशन फाउंडेशनचं घोषवाक्यच असं आहे की देव, देश, धर्माच्या सीमा ओलांडा आणि क्रियावान बना, असं. त्यामुळे आपण फक्त एकच धर्म मानतो आणि तो म्हणजे माणूस. माणसाने किमान माणसासारखं जगावं, दुसरं काहीच नाही. तेवढं झालं तर मग खूप आहे. मी माझ्यासोबत आलेल्यांची ओळख करून देते. भाग्यश्री ही जी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि मुलगा आर्किटेक्ट आहे, मिस्टर वगैरे आधी होते आणि आता त्यांचं ते काम चालतं. त्या व्यतिरिक्त ती भरपूरसा वेळ आपल्या कार्यासाठी देत असते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा ती पनवेलला राहते, पण ती तिथूनही आज आलेली आहे. आणि हा सतीश, हा इंजिनियर आहे आणि अतिशय सुंदर कार चालक आहे. त्याच्यामुळे तो जेव्हा जेव्हा मला कुठे जायचं असेल तर हा सेवेला हजर असतो. म्हणजे आपल्या आश्रमाचं सगळं जे काही सिव्हिल वर्क आहे ते ह्याच्या निरीक्षणात होत असतं. आणि हे आपले राजेंद्र वास्ते, हे रिटायर्ड आहेत आणि बरीच वर्ष संस्थेला त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि एक जबाबदार, एक ज्येष्ठ साधक म्हणून मार्गदर्शन करतात नवीन साधकांना आणि सगळ्यांना समजून घेऊन बरोबर त्यांच्याकडे एखादं काम केलं की आम्ही निश्चिंत असतो. ते दादरला राहतात. थँक्स अ लॉट. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. प्रहार तर्फे तुम्हाला आमच्याकडून काय नमस्कार. कारण शेवटी हां, काही गोष्टी असतात ना ज्या आपण व्यक्त करू शकत नाही. हां, शेवटी ते भाग्य आहे, आमच्या या ऑफिसचं भाग्य आहे, आमचं सर्वांचं भाग्य आहे. सर्वांनीच योग, क्रियायोग सर्व करून त्यांच्या जीवनात उन्नती साधावी हीच इच्छा आपण व्यक्त करून इथेच थांबूया. धन्यवाद.